आज आपण पाहणार आहोत बेसनचे लाडू कसे करायचे। त्यासाठी लागणारे बेसन पीठ, पिठी साखर आणि तूप। मी एका भांड्यामध्ये 3 ग्लास बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे। त्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बेसन टाकणार आहोत आणि मस्त असं भाजून घेणार आहोत, खमंग वास येईपर्यंत। मध्ये मध्ये बेसनाला परतत राहायचं म्हणजे बेसन खालून करपणार नाही। आणि हवं असेल तर अजून थोडंसं तूप टाकायचं। तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडंसंही टाकू शकता। तर आपलं हे बेसन छान असं भाजत आलेलं आहे आणि वासही छान येतोय। थोडासा लालसर कलर झालेला आहे बेसनाचा। आता आपलं हे बेसन छान असं भाजून झालेलं आहे। आता मी यामध्ये थोडंसं दूध टाकते म्हणजे बेसनाच्या लाडूला छान अशी चव येईल। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे बेसन थंड झाल्यानंतर त्यामध्ये 3 ग्लास मी पिठी साखर टाकते। जितकं पीठ घेतले आपण तितकीच पिठी साखर टाकणार आहोत आणि हे मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। आता हे एकत्रित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बनवणार आहोत। हे बघा, छान असे लाडू वळता येत आहेत। हे झाले आपले छान असे बेसनचे लाडू तयार। हे आपले बेसनचे लाडू छान टेस्टी आणि चवदार लाडू तयार झालेले आहेत।